फक्त पावसाळ्यात मिळणारे मुठे आज मी तुम्हाला पीठ भरून कसे करायचे ते दाखवणार आहे। रेसिपी अगदी सविस्तर, अगदी मुठे साफ करण्यापासून ते पीठ भरून ते कालवण तयार करेपर्यंत सविस्तर रेसिपी सांगितलेली आहे। रेसिपी तुम्ही बघून अगदी सहज करू शकाल। चवीला अप्रतिम आणि त्याचं पीठ सुद्धा अप्रतिम होतं। एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या कऱ्यान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी 2 डझन मुठे आणलेले आहेत। तर आता मुठे कसे साफ करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। सासूबाई मुठे साफ करतायत। तर आता सगळ्यात पहिल्यांदा त्याचे जे पुढचे पाय असतात त्याला नांगडे म्हणतात, ते पीळ देऊन काढायचे। हे बघा, या पद्धतीने थोडे गोल फिरवायचे आणि हे काढून घ्यायचे। सगळ्यात अगोदर ते काढायचे। ते काढताना थोडी ताकद लावायला लागते। हे बघा, ते काढून झालेले आहेत। त्याच्यानंतर आता त्यांना जी नख असतात, हे पुढचा अगदी काट्यासारखा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने सगळे ते नख त्याची सगळ्यात पहिल्यांदा काढून घ्यायची। त्यातलाच एक काटा घेऊन आता त्यांनी बघा त्याच्या पोटाच्या इथला तो भाग आहे ना, तो काढून घ्यायचा आहे। आता मोठा आपण वेगळा केलाय, त्याची कवटी वेगळी केली आहे आणि पेंदा वेगळा केलाय। आता पेंद्याचा हा जो वरचा लेअर आहे तो सगळा साफ करून घ्यायचा। हे बघा, या पद्धतीने ते सगळं साफ करून घ्यायचं। तुम्ही व्हिडिओ बघून अगदी सहज साफ करू शकता। याप्रमाणे मोठा साफ करून घेतले। आता ही ज्याची कवटी आहे, कवटीमध्ये एक पिशवी असते, म्हणजे गोल पिशवी असते, तर ती काढून टाकायचीच। त्यासाठी हे बघा, बोटाने ती पिशवी काढायची आहे। कशी तुम्हाला दाखवते। हे बघा, तो बाकी जो काळा भाग असतो तो सगळा तसंच त्याच्यामध्ये ठेवायचा आहे, फक्त ती पिशवी आपल्याला काढून टाकायची। हे बघा, ही त्याची काढून टाकायचीच। आणि हे बाकीचं जे आहे पाणी त्याचं काढून घ्यायचं, ते पुढे आपल्याला लागणार आहे। त्या पाण्याला चव असते आणि हा बाकीचा जो काळा भाग आहे तो सगळा त्या कवटीमध्ये पुन्हा भरायचा आहे। या पद्धतीने मी एक मुठा साफ करून दाखवलाय। आता याच पद्धतीने सगळे मुठे साफ करणार आहे। हे बघा, मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 4 पळी तेल घालून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला पाव किलो बेसन घेतलेले आहे। मी 2 डझन मुठे घेतले, त्यासाठी मी पाव किलो बेसन घेतले। ते बेसन आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय। बेसन हे भाजून घ्यायचंच, जर तसंच घेतलं तर ते खाताना टाळूला चिकटतं, पण ते जर भाजून घेतलं तर पीठ अगदी तोंडात टाकताच विरघळेल असं होतं। त्याच्यामुळे बेसन भाजून घ्यायचं। आता हे बेसन आपण भाजून घेणार चांगलं खरपूस आणि त्याच्यानंतर ते आपण थंड करून घेणार आहोत। आता हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण बेसन भाजून घेऊया। बेसन भाजून झालंय, आता मी ते गार करत ठेवते। हे बघा, आता पिठासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण करायचंय। त्यासाठी मी हे आल्याचा तुकडा घेतलाय मोठा, एक साधारण 1.5 एवढा मी लसणाचा कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घ्यायची। हे आपल्याला भरड असं वाटून घ्यायचंय। मी खलबत्त्यामध्येच ते बारीक करून घेणार आहे। त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे करून घेतले, लसणाचे तुकडे करून घेतले आणि कोथिंबीर घालायचे आणि भरड असं ठेचून घ्यायचंय। ह्याच्यामुळे पिठाला चव खूप छान येते। हे बघा, ठेचून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। अगदी बारीक केलेलं नाहीये, थोडं भरड ठेवलेलं आहे। हे बघा, आता आपण मुठे सगळे साफ करून झालेले आहेत। आता हे मुठांचे नांगडे वेगळे ठेवलेले आहेत, त्याच्यानंतर हे पेंदे। हे बघा, आता या मुठ्यांच्या सगळ्या कवट्या सेपरेट करून घेतलेल्या आहेत। त्याच्या आतलं सगळं व्यवस्थित काढून हे जे आहे काळं त्याचं ते सगळं आतमध्ये तसंच ठेवायचं, त्याला सुद्धा चांगली चव असते। त्याच्यानंतर हे त्याचं पाणी जे निघालंय हे आपण पिठामध्ये सुद्धा घालणार आहोत आणि जे आपण कालवण करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा वापरणार आहोत। हे बघा, हे पीठ आपण मगाशी भाजून घेतलं होतं आणि ते थंड करत ठेवलं होतं। आता थंड झालेलं आहे। आता हे पीठ सगळ्यात आधी आपल्याला चाळून घ्यायचं। हे बघा, आता मी चाळणी घेतली आहे, त्याच्यावर आपण हे पीठ घालून आपल्याला पीठ चाळून घ्यायचंय। पीठ चाळायचं एवढ्यासाठी की आता त्याच्यामध्ये ज्या गुठ्ळ्या झालेल्या आहेत ना त्या सगळ्या
निघून जायला पाहिजे आणि एकसारखं पीठ आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणून पीठ चाळून घ्यायचं. हे बघा आता सगळं पीठ आपलं चाळून झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला हिंग घालायचंय, पाव चमचा हिंग घालायचं. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची, 1.5 चमचा तिखट घालायचे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. आता आपण जे वाटण मगाशी करून घेतलंय, आलं लसूण आणि कोथिंबीर, ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळे मसाले आपले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण हे पाणी घालणार आहोत. हे लागेल असं आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया. या पाण्यामुळे ना या पिठाला चव खूप छान येते, म्हणून हे पाणी त्याच्यामध्ये आपण घालायचं. हे बघा आता आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे. एवढं पातळ आपल्याला करून घ्यायचं. आता ह्या पिठाला आपण एक 10 मिनिटं आपण रेस्ट देणार आहोत. तोपर्यंत आपण मोठ्यांना फोडणी करून घेऊया. आता कालवण फोडणी घालायसाठी आपल्याला भरपूर लसूण घ्यायचं आहे. साधारण मी एक 1.5 कांदा एवढा लसणाचा घेतलेला आहे. आता आपल्याला लसूण ठेचून घ्यायचं आहे. त्या खलबत्त्यामध्ये मी लसूण सगळं ठेचून घेणार आहे. चला फोडणी करून घेऊया. त्यासाठी हा बघा लसूण ठेचलेला त्याच्यामध्ये घालायचं आहे. छान असं लसूण परतून घ्यायचा. लसणाचा कलर आपला चेंज झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हिंग घालायचे. त्याच्यानंतर 1 चमचा हळद घालायचे. आता याच्यामध्ये जे आपण मुठे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे. हे बघा आता आपल्याला हे त्याचे पेंदे आणि हे नांगडे हे आपल्याला याच्यामध्ये घालायचे. हे चांगलं परतून घ्यायचं. हे बघा आता हे आपलं 5 मिनिटं चांगलं परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी मसाला घालून घेईन. जेवढं पण चांगलं परतू ना तेवढं त्याची चव चांगली येते. आता याच्यामध्ये मसाला घालून घेऊया. हे बघा मी 3 चमचे मसाला घालणार आहे. मसाला आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हा मसाला सुद्धा चांगला आपल्याला परतून घ्यायचा. 2-3 मिनिटं आपण ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं. हे बघा आता मसाला सुद्धा आपला चांगला परतून झालाय. आता याच्यामध्ये जे मुठ्याचं पाणी होतं मग अशा आपण पिठामध्ये घातलं आणि हे थोडंसं पाणी उरलेलं हे आपण ह्याच्यामध्ये घालूया. ह्याच्यामुळे या रश्श्याला सुद्धा चव चांगली येते. पाणी याच्यामध्ये घालायचं. आता पाणी घालून घ्यायचं. जसं आपल्याला रस्सा हवाय त्या अंदाजाने आपल्याला पाणी घालायचं. अजून पाणी घालते. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता त्याला छानशी उकळी येऊ देऊया. तोपर्यंत आपल्याला एक वाटण करून घ्यायचंय. एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं. हे बघा आपलं हे खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण तयार झालंय. आता हे वाटण आपण कालवणात घालून घ्यायचं. हे बघा आता कालवणाला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे आणि आता हे वाटण आपण याच्यामध्ये घालायचं. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा वाटणाच्या भांड्यात सुद्धा हे पाणी घालून ते पाणी आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंय, म्हणजे वाटण सगळं वापरलं जाईल. आता हे चांगलं उकळतंय. बारीक गॅस करून आपण हे आता उकळत ठेवूया आणि तोपर्यंत आपण ज्या कवट्यांसाठी आपण पीठ केलंय ते त्याच्यामध्ये भरून घेऊया. गॅस बारीक करते आणि हे आपलं उकळत ठेवायचं. त्या पिठाला आता आपण 10 मिनिटं रेस्ट दिलेली होती. आपलं कालवण उकळतंय तोपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता हे भिजल्यानंतर बघायचं किती घट्ट आहे पातळ आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते हवं असेल तर अजून थोडं पातळ करू शकता. हे बघा आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे, कारण आता भिजल्यानंतर ते थोडंसं घट्ट झालंय.
हे बघा एवढं पातळ मी करून घेतलेलं आहे. आता हे मुठ्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं. हे बघा आता या कवटीमध्ये आपल्याला जेवढं बसेल तेवढं आपल्याला पीठ भरून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने सगळ्या कवट्या आता आपण भरून घेऊया. हे बघा आपले आता हे सगळ्या कवट्या ज्या आहेत सगळ्या भरून झालेल्या आहेत. मी 2 डझन मुठे घेतले होते, त्यासाठी मला 1/2 किलो बेसन लागलेले. हे बघा आपण बारीक गॅसवर हे कालवण उकळत ठेवलं होतं आणि तोपर्यंत आपण हे सगळ्या कवट्या भरून घेतल्या. आता ह्या कवट्या आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित अरेंज करायच्या. अशा वरच्यावर ठेवायच्या, त्या आतमध्ये बुडल्या नाही पाहिजेत. सुरुवातीलाच आपल्याला जास्ती रस करायचा नाहीये, म्हणजे ह्या वरच्यावर व्यवस्थित राहतील. नंतर आपण लागेल असं त्याच्यामध्ये रस वाढवू शकतो. हे बघा आता मी सगळ्या कवट्या व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला अर्धा तास वाफवून घ्यायचे. याच्यावरती मी आता झाकण ठेवणार आहे आणि मीडियम गॅसवर आपण अर्धा तास या अशा शिजवून घेऊया. चला आता अर्धा तास झाले, आपण बघूया आपले मुठे त्याचे पीठ शिजलंय का ते. हे बघा मस्त वाफ आली आहे. तुम्ही बघू शकता आता हे पीठ कसं वर आलेलं आहे, फुगलेलं आहे. आणि आता आपण ते शिजलं का बघूया. हे बघा मी एक स्टिक घेतलीये, ती त्यात बुडवते. हे बघा एकदम क्लिअर आलेली आहे, म्हणजे आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे. अर्ध्या तासामध्ये अगदी व्यवस्थित शिजतं. आता आपलं हे मुठ्याचं कालवण, पीठ भरून मुठ्याचं कालवण तयार आहे. गरमागरम सर्व करूया. तुम्हाला अजून एक टीप अशी सांगायची, आता हे ज्यावेळेस आपण ह्या कवट्या ठेवतो त्यास त्या शिजेपर्यंत कालवणातलं पाणी आटतं. आणि जर तुम्हाला अजून रस हवा असेल तर काय करायचं, अशा वेळेला पाणी आपण कडेने त्याला हवा तेवढा रसासाठी आपण कडेने त्याला पाणी सोडायचं. मग ते पाणी त्याच्यामध्ये चांगलं उकळू द्यायचं आणि नंतर मग आपलं कालवण आपण खायला तयार आहे. तुम्हाला ही पीठ भरून केलेल्या मुठ्याची रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.